बाबासाहेबांची अविस्मरणीय आठवण. बाबासाहेबांच्या शेवटच्या 5 वर्षातील खरी घटना. संध्याकाळची 9 वाजताची वेळ. नानकचंद रत्तू बाबासाहेबांना म्हणाले, मी घरी जातोय. तुम्हाला पाहिजे त्या सर्व वस्तू इथे ठेवलेल्या आहेत. आणखी काही पाहिजे असेल तर सांगा. बाबासाहेब म्हणाले, जा तू पण सकाळी लवकर याच वेळेवर ये. एवढं ऐकून नानकचंद घरी निघून गेले. पुन्हा सकाळी बाबासाहेबांनी सांगितलेल्या वेळेस बरोबर 9 वाजता हजर झाले. बघतात तर बाबासाहेबांचं लिखाण चालूच होते. तसंच बाजूला जाऊन उभे राहिले. साधारण 15 मिनिटे झाले असतील. बाबासाहेबांची अचानक उभ्या राहिलेल्या नानकचंदवर नजर पडली आणि बाबासाहेब म्हणाले, नानकचंद अजून इथंच उभा आहेस का? जा लवकर आणि सकाळी लवकर ये. हे ऐकून नानकचंदांच्या डोळ्यात अश्रू तरळले. ते बाबासाहेबांना म्हणाले, अहो बाबासाहेब, सकाळ झाली. मी घरी जाऊन परत आलोय. तुमची प्रकृती बरी नाही. एवढं जागे राहून काय लिहिताय? बाबासाहेब म्हणाले, माझा समाज झोपेत आहे. मला जागेच राहावे लागणार. ज्या वेळेस तो जागा होईल, मी हे लिहिलेलं वाचेल आणि त्यानुसार वाटचाल करेल. त्यावेळेस मी झोपेन, तेव्हा मला सुखाची झोप लागेल. आजची समाजाची स्थिती बघून वाटते, बाबासाहेब अजून झोपलेच नसतील. त्यांना आजपर्यंत सुखाची झोप लागलीच नसेल. जोपर्यंत आपला समाज एकत्र येत नाही, तोपर्यंत समाजाची प्रगती होणार नाही. वाचाल तर वाचाल. जो शिकला तो टिकला. अशा महामानवाला त्रिवार वंदन.